नमस्कार. ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. नगर मध्ये सेंटर हॉस्पिटल मध्ये 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या धूमधामने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त बऱ्याच मोहीम राबवण्यात आल्या. चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे. दिनानिमित्त शपथ घेतो की असलेल्या व्यक्तीला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्यासाठी प्रेरित करेन. जर कुष्ठरोग असेल तर त्याला पूर्ण उपचार मिळावे यासाठी मदत करण्याची मी दक्षता घेईन. जर माझ्या जवळपास माझ्या मित्रांमध्ये शेजारी आणि समाजामध्ये सोबत बसणे, गाणे, फिरणे याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. मी अशी सुद्धा शपथ घेतो की महाराष्ट्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. आज 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन सर्व देशामध्ये अगदी उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले जातात. त्याचप्रमाणे आपल्या सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथेही आम्ही ध्वजारोहणानंतर भारताच्या संविधानाचे प्रस्तावनेचे उद्देशिकेचे वाचन सार्वजनिक केले. त्याचबरोबर महाराष्ट्र गीतही गायले. त्याचबरोबर तंबाखू विरोधी शपथ आणि कुष्ठरोग यांना व्यवस्थितपणे सगळ्यांना कशा प्रकारे वागणूक देता येईल ती कुष्ठरोगाची शपथ स्पर्श योजनेअंतर्गत आम्ही घेतलेली होती. आणि त्याचबरोबर आज एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे आमच्या नर्सिंग स्टाफ यांनी लेझिम अगदी म्हणजे लेझिम मंडळ तयार केलं होतं. तर त्यांची एक कवायत आमच्या सेंट्रल हॉस्पिटलच्या आवारात करण्यात आली. त्याचबरोबर इतर गुणवान कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले काम करणारे. आणि त्याचबरोबर अनेक लोकांचे सत्कारही करण्यात आले आणि संविधानाच्या प्रती पण वाटण्यात आल्या. संविधानाच्या प्रती वाटण्याचा उद्देश हाच की संविधान हे घरोघरी असायला पाहिजे आणि संविधानमुळेच आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे ह्या संविधानामुळे आपल्याला मूलभूत गरजा काय असतात ह्या प्रत्येक तळागाळातल्या नागरिकांना मिळत असतात. प्रत्येक तळागाळातल्या म्हणजे मूलभूत गरज जे अन्न, वस्त्र, निवारा आणि आवास ह्या गोष्टी सगळ्यांना या पूर्ण स्वातंत्र्यामुळे मिळालेल्या आहेत. स्वातंत्र्याच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा.